कानच्या रेड कार्पेटवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कुणी केलंय तर अभिनेत्री प्राजक्ता माळी माझ्या सोबत आहे. प्राजू, फायनली कान्स रेड कार्पेट. कसा अनुभव होता, काय सांगायचं? काय ना, खूप उत्सुकता होती आधी, अभिमान आणि हे सगळं की आपण असं करू तसं करू. पण तिथे असताना ना तुम्ही ब्लँक असता. म्हणजे मला कळतच नव्हतं की काय चाललंय. आणि खूप वेळ तो हँगओव्हर राहिला. म्हणजे मी बाहेर आल्यानंतर पण एक 10 मिनिटं मी अशीच होते, स्तब्ध हां, की काय झालं आपल्या आयुष्यात आत्ता. पण मला एक मात्र जाणवलं की आय वॉज फुल्ली देअर 100%. म्हणजे मला कळत होतं. मला फोटोग्राफरचे चेहरे पण आठवत आहेत आता, की त्यांनी मला थांबवलं. त्यांनी मला नंतर एका हाताने नमस्कार केला, त्याच्या एका हातात कॅमेरा होता. तर असे मला 2-4 फोटोग्राफर दिसत आहेत प्रॉपर आता. सो फुल्ली अवेअर. मग हे तर माझं ठरलं होतं की प्राजक्ता फुल्ली अवेअर होऊन सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये नजर फिरवायची. अर्थात जे तुमच्याकडे आहेत ज्यांच्या नजरा. पण हे बघ, आयुष्यामध्ये हे सगळं एक्सपिरियन्स करायचं होतं मला. वन्स इन अ वाईल हे झालंच पाहिजे. मरायच्या आधी हे सगळं झालं पाहिजे. ऑस्कर वारी पण एकदा झाली पाहिजे. तसं हे रेड कार्पेट पण माझ्या चेकलिस्टमध्ये होतं. सो ऑल थँक्स टू अभिजात मराठी OTT प्लॅटफॉर्म आणि केदार जोशी अँड यू माय डिअर. की तुमच्यामुळे हे म्हणजे चित्रपट नाही आहे फेस्टिवलमध्ये, पण तरी देखील हे तुमच्यामुळे शक्य झालं. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट ही आहे की मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज आपण इथे आहोत. सो मी असं म्हणेन की जर चित्रपट असता किंवा एखाद्या ब्रँडसाठी आले असते तर मला इतका आनंद नसता झाला. पण मला मराठी भाषेचं प्रतिनिधित्व, मराठी, महाराष्ट्रातली आपली माणसं आणि मराठी OTT प्लॅटफॉर्म चं प्रतिनिधित्व करायला मिळालं याचा आत्यंतिक आनंद आहे. त्यामुळे मला फार बरं वाटतंय. क्या बात आहे. म्हणजे तू मराठी भाषेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि मराठी नऊवारी साडी नेसून मराठी भाषेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचा एक वेगळाच एक अभिमान आहे यार. तर आज आपली नऊवारी साडी रेड कार्पेटपर्यंत पोहोचलेली आहे. मला तुझ्या या ड्रेसविषयी जाणून घ्यायचं, ऑफकोर्स साडीविषयी जाणून घ्यायचं आहे. हे बघा, साडी आणि एकूण अटायर. ओव्हरऑल हां. आपण नेहमी रेड कार्पेटमध्ये पाहतो की वेस्टर्न आउटफिट्स असतात. कारण हॉलिवूड इंडस्ट्री सगळी ती आहे आणि इथे सुद्धा बहुतांश फिल्म आणि काय होतं ना, इथे येतात त्यामुळे इथल्या लोकांचा पेहराव केला जातो. पण मला असं वाटलं की आपण मराठीचं प्रतिनिधित्व आणि नसतं जरी तरी देखील मला असं वाटलं असं की अशा ग्लोबल प्लॅटफॉर्मला आपण आपलं कल्चर का नाही प्रमोट करायचा. आणि जे इतकं सुंदर आहे, इतकं भारी आहे, इतकं डेप्थ आहे आणि त्याला जे बिचाऱ्यांना माहिती नाहीये आणि त्यांना खरा शृंगार माहिती नाही, त्यांना जरा दाखवलं पाहिजे की हॅलो हे पहा जरा. सो मला असं वाटलं की नऊवारपेक्षा बेस्ट अटायर असूच शकत नाही रेड कार्पेटवर. आणि ऑथेंटिसिटीसाठी म्हणजे माझं प्रेमच आहे इतिहासावर आणि पारंपरिक गोष्टींवर. त्यामुळे माझं ठरलं की आपण पेशवाई सिल्क नऊवार जी अतिशय हलकी असते, थोडीशी अशी हलकी ट्रान्सलुंट म्हणतात त्याला, तशी असते. आणि आपले दागिने अर्थात परिधान करायचं ते प्राजक्त साजचे. येस. तर ते पण एक औचित्य होतं. अर्थात हे सगळे दागिने प्राजक्त साजचे आहेत. शिंदेशाही तोडे मी या निमित्ताने परिधान केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची स्पेशल गोष्ट ही आहे की ही जी नथ आहे ही जवळपास 115 वर्ष जुनी आहे. आणि एका रॉयल फॅमिलीची आहे, जी मी या कार्यक्रमाकरता मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि थँक गॉड मला मिळाली. आणि आता ही नथ आम्ही बनवणार आहोत आणि सगळ्यांसाठी खुलं करणार आहोत प्राजक्ता साजमध्ये. बात आहे, क्या बात आहे. येस. पण प्राजक्ता, म्हणजे ज्या रेड कार्पेटवर आलिया भट म्हणा किंवा इतके तारका, ऐश्वर्या राय पासून सगळे, तर ऐश्वर्या राय टू प्राजक्ता माळी असं होईल असं स्वप्न कधी पाहिलं होतंस तू की तू रेड कार्पेटवर चालशील कानच्या? नाही, ॲब्सोल्युटली कधीच नाही. स्वप्न वगैरे अशा डिझायर्स वगैरे अशा तशाही कमी आहेत माझ्या. पण असं कधीच वाटलं नाही की हे झालं पाहिजे, याच्या मागे आपण लागू, असं कधीच नाही. एक हलकी मनात येऊन जाते भावना की अरे किती छान आहे, हा अनुभवायला पाहिजे. जसं मी आता ऑस्करचं पण म्हणाले की काय असतं सोहळा, बापरे एवढं का त्याला ग्लोरिफाय झालेलं आहे हे सगळं, एवढं हे जे काय असतं नेमकं, हीच क्युरिओसिटी आहे. कधी मला वाटलं नव्हतं की आपण येऊ आणि इतक्या लवकर ही संधी येईल, अशा पद्धतीने येईल, मला अजिबात वाटलं नव्हतं. पण मला वाटतं माझ्या आयुष्याची ही खासियत आहे, मला वाटायच्या आणि कळायच्या आधीच गोष्टी घडलेल्या असतात. नंतर मला कळतं की खूप लवकरच घडतं माझ्या आयुष्यात. स्वीट. पण असे काही तारका आहेत हॉलिवूडमधले किंवा इतर कुणी स्टार्स ज्यांना तुला असं वाटत होतं की रेड कार्पेटवर भेटले तर जाऊन मी मिठीच मारीन किंवा असे काहीतरी कोणी आहे? अल्पचिनो. अल्पचिनो.
ऑल टाइम फेवरेट. बस माझी फक्त इच्छा आहे ते गॉडफादरच्या एजमध्ये असायला पाहिजे होता, तर मी खरंच मिठी मारली असती. ओ माय गॉड, अल पचिनो. रायन गॉसलिंग सुद्धा फॉर दॅट मॅटर, तो सुद्धा फारच क्यूट आहे आणि एक ॲक्टर आहे खरं. मिठी नसती मारली मी, पण मी त्यांना जाऊन भेटले असते. मला नावं आठवत नाहीत पटापटा. विकी क्रिस्टिना बार्सिलोना या फिल्ममध्ये आहे ते. ही इज अ व्हेरी फेमस ॲक्टर, बट येस, ते पण मला फार आवडतात. क्या बात आहे. एक तर महाराष्ट्राचं महावस्त्र आता जसं पैठणी झाली किंवा जसं तू म्हणालीस पेशवाई पेशवाई सिल्क सिल्क आहे. निवेदिता ताईंनी सुद्धा पैठणी साडी नेसली होती, अंकितानी सुद्धा पैठणी साडी नेसली होती. तर ही पैठणी आज कानच्या रेड कार्पेटवर झळकली. किती अभिमानाची गोष्ट वाटते तुला जेव्हा आपल्या महाराष्ट्रातल्या गोष्टी इंटरनॅशनल म्हणजे आपण बोलतो ना रिजनल टू ग्लोबल चालल्या आहेत. तर या गोष्टीचा एक मराठी म्हणून किती अभिमान वाटतो. मला वाटतं आपल्याला आपली वेल डिझर्वड पोझिशन मिळते आता. इट इज वेल डिझर्वड. आणि पुन्हा एकदा आपल्याकडे जी संस्कृती आहे, परंपरा आहे, संबंध भारतात फॉर दॅट मॅटर, पण आपण मराठी होतो, पण महाराष्ट्राचे, त्यामुळे आपल्याला एक वेगळा अभिमान आहे. त्यामुळे आपल्याला संधी आहे आणि जिथे जिथे संधी आहे हे करण्याची, आपल्या निमित्तानं मराठी संस्कृती पुढे नेण्याची, ते आपण केलंच पाहिजे. तर मला वाटतं ही अभिजात OTT मराठीने आपल्याला संधी दिली तर खूप भारी वाटतं. आणि आत्ता रिसेंटली आपल्याला अभिजात भाषेला, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मिळाला. तर मला असं वाटतं की क्लासिफाईड स्टेटस आपल्याला इकडे मिळालेलं आहे. त्याचबरोबरीनं क्या बात आहे. थँक्यू सो मच प्राजू. आणि आज खूप सुंदर दिसतीये दृष्ट काढा. चलो थँक्यू, ऑल द बेस्ट. तू पण खूप गोड असत. बाय द वे, मला हे सांगायला आवडेल या इंटरव्ह्यूमध्ये की लोक आम्हाला कमी थांबवत होते, ताईंना जास्त थांबवत होते आणि फोटो काढत होते, बिकॉज त्यांना ते असं प्रिन्सेस लुक, ते इंडियन टायर असं काहीतरी वेगळं त्यांना कळतच नव्हतं की नेमकं काय आहे. चाललंय. असं मणिपुरी असं काहीतरी वेगळा फील येत होता. सो खूपच मजा आली. थँक्यू प्राजू, थँक्यू सो मच.